उशिरा का होईना अखेर महायुतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। आता या मतदारसंघात नारायण राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यातच सामना होणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये सुमारे 14,50,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुमारे महिन्यांपूर्वीच विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने त्यांनी आपल्या प्रचाराचा धूमधडाका सुरू केला आहे आणि त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे या मतदारसंघात आता विनायक राऊत आपल्या विजयाची हॅट्रिक करतात की महायुती उमेदवार नारायण राणे बाजी मारून पुन्हा दिल्ली दरबारी जाऊन मंत्री होतात, याकडे रत्नागिरी आणि कोकण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिले। मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शनही केले, परंतु भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांच्या नावाला पसंती देऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे। नारायण राणे हे एक अनुभवी नेते असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे आणि राऊत यांच्यात जबरदस्त सामना होणार आहे। त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे। पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे समजते, परंतु पुढील निवडणूक विधानसभेची असल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे काम करावेच लागेल आणि तसे पक्षाने आदेशही दिले आहेत। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य असेल त्यांनाच पुढे विधानसभेत उमेदवारी दिली जाईल असे जाहीर केले होते। त्यामुळे आता रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ काय भूमिका बजावते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। पालकमंत्री उदय सामंत यांना काही झालं तरी नारायण राणे यांचे काम करावंच लागेल असं बोललं जात आहे आणि ते जोमाने करणार असे त्यांनी जाहीर केले। त्यामुळे आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते नाराज राहतात की नारायण राणे यांचे काम करतात हे पाहण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे। सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना 4,58,000 मते मिळाली होती, तर माजी खासदार निलेश राणे यांना 2,80,000 मते मिळाली होती। त्यामुळे विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि त्यामुळे आता या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण आता सिनियर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातच मुकाबला होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत अतिशय रंगतदार होणार आहे हे सांगण्यासाठी कोणी ज्योतिषाची गरज नाही, कारण राणे राऊत यांच्यात नेहमीच 36चा आकडा राहिला आहे। मागील विधानसभेची आकडेवारी पाहता त्यावेळी शिवसेना आणि भाजप एकत्र होते, परंतु मधल्या काळामध्ये आता भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे तिघे एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिघे एकत्र आले आहेत। त्यामुळे या मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहानुभूती किती आहे हे निवडणुकीमध्ये दिसून येईल। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जादू चालते की शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लाट येते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात इतर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी खरी लढत मात्र महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे आणि विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यातच होणार आहे। परंतु कोण मारणार बाजी यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। विनायक राऊत यांच्या बाजूने अनेक रथी महारथी मैदानात उतरले आहेत, तर नारायण राणे यांच्या बाजूनेही दस्तूर खुद्द पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, किरण सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील ही सर्वात चुरशीची लढत असेल असं बोललं जात आहे। दरम्यान बऱ्याच वर्षानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळाली असल्याने आता कमळ ही निशाणी नेते आणि कार्यकर्त्यांना जोमाने घरोघरी पोहोचवावी लागणार आहे। आजपर्यंत धनुष्यबाण, घड्याळ, हात
या निशाणीचे उमेदवार विजयी होते, परंतु आता कमळ या निशाणीवर निवडणूक होणार असल्याने भाजपच्या नेते मंडळींना खूप कष्ट घ्यावे लागतील असं बोललं जात आहे। असो, घोडा मैदान जवळ आहे, एक कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार हे मात्र नक्की। प्रचारासाठी आता अवघे 15 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे प्रचाराची काय असेल रणनीती हे आपल्याला लवकरच दिसून येईल। दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना भरपूर दिवस मिळाल्याने त्यांनी प्रचाराचे 2 टप्पे पूर्ण केले आणि त्यांनी जाहीर सभेऐवजी खळा बैठकांवर जास्तीत जास्त जोर दिला। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे आता पुढील 15 दिवस मतदारांवर आश्वासनाचा पाऊस पडणार आहे। मतदार राजा कमळ की मशाल याला पसंती देतो हे 4 जूनला समजेल। उमेदवार कोणीही असू दे, मतदारांनी मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजावावा असे आवाहन कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे करण्यात येत आहे। जय हिंद, जय हो लोकशाही की। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।